अकोला जिल्ह्यातील चांदणी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मळसूर येथील एका पत्रकाराला वरली विक्रेत्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली। याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकोला जिल्ह्यातील चांदणी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मळसूर येथील पत्रकार राहुल सोनोने यांना वरली विक्रेत्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे। याबाबत चांदणी पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं। पत्रकार संघातर्फे आज प्रदेशाध्यक्ष गजानन वाघमारे, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नरेंद्र बेलसरे व शहर ते सर्व पदाधिकारी, ग्रामीण भागातील पदाधिकारी आम्ही मिळून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलं आहे। त्या निवेदनामध्ये पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच आमचे ग्रामीण भागातील मळसूरचे पत्रकार सोनोने यांना एका अवैध धंदेवाल्याने जीवे मारण्याची धमकी दिली। त्या धमकी देणाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी, पत्रकार संरक्षण कायद्याची कलम त्याच्यावर लावण्यात यावी आणि तो धंदा बंद करावा। दिवसेंदिवस ग्रामीण भागामध्ये सत्याची कास धरून आमचे ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य कार्य करत असतात आणि त्यांच्यावर जीवघेणे हल्ले, त्यांना धमकी देण्याचे प्रकार सतत घडत आहेत। या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि यापुढे जर असे काय हे झाले धमक्या देण्यात आल्या तर आम्ही या ठिकाणी कठोर असं आंदोलन उभारू